विद्यार्थी मित्र, मी सचिन पाटील, कॉम्पिटिटिव्ह विभाग पोटेन्शियल टू अचीव्ह सक्सेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचा आपला विषय आहे, तो जर बघितला तर आपल्याला काय करायचं आहे, राज्यसेवा राज्यसेवा मुख्य आणि गट ब मुख्य यांचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. कारण का काही लोकांच्या समोर असा प्रश्न असेल की अजून रिझल्ट आलेला नाही, गट ब चे आपले मार्क्स काठावरती आहेत, आपण पूर्णपणे सेफ झोन मध्ये नाही आहोत. तर आपल्याला पुढल्या वर्षीच्या म्हणजे 28 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या राज्यसेवा द्यायचीच आहे. तसेच गट ब पुढली गट ब काय करायची आहे तर ट्रॅक करायची आहे. आणि ती ट्रॅक करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काही स्ट्रॅटेजीज बनवायला पाहिजे. मग याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण सिलेबसचा विचार करतो आणि त्या सिलेबसमध्ये जर आपण विचारात घेतलं तर पहिल्यांदा आपल्याला बघायला मिळतं की बाबा आपण राज्यसेवा मुख्य म्हणजे GS1, GS2, GS3, GS4 यांचा जर विचार केला तर याच्यामध्ये आणि गट ब मुख्य यांच्यामध्ये काही सब्जेक्ट कॉमन आहेत आणि ते कॉमन सब्जेक्ट जरी असले तरी त्यांच्यामध्ये असणारे पॉईंट्स पण कॉमन आहेत. फक्त आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेचं स्ट्रक्चर थोडंसं UPSC लेवलला नेलेलं आहे आणि गट ब मध्ये आपल्याला अजून आपण काय म्हणू शकतो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकार आपल्याला बघायला मिळतो. मग राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेबरोबर गट ब च्या मुख्य मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, अभ्यास करू शकतो आणि काही पॉईंट हे आपण इकडं तिकडं दोन्हीकडे आहेत याचा आपण काय करू शकतो, विचार करू शकतो. आणि आता गट ब चे मार्क्स काही लोकांचे आपल्याला काठावरती बघायला मिळतात. म्हणजेच काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की 55चा कट ऑफ लागेल, कोण 58चा कट ऑफ लागेल, 54चा कट ऑफ लागेल, 53चा कट ऑफ लागेल. कट ऑफशी आता मला लेणं देणं नाहीये. महत्वाचा मुद्दा काय आहे की मला राज्यसेवा मुख्य पण टार्गेट करायचे आणि गट ब ही सुद्धा काय करायचे, थोडंसं त्याच्यामध्ये सुद्धा काय करायचा विचार करायचा आहे. तर याच्यासाठी तुम्ही दोन्ही परीक्षांचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पहिल्यांदा बघितला पाहिजे. मग तो अभ्यासक्रम आपण बघू आणि त्याच्यामध्ये आपल्याला कॉमन गोष्टी काय मिळतात, ज्या कॉमन गोष्टी आपण एका पुस्तकातून सुद्धा काय करू शकतो, कॅरी करू शकतो आणि त्या कॅरी जर केल्या तर आपल्याला त्याचा फायदाच होईल. तोटा कोणत्याही अभ्यासाचा तोटा नाही होत आहे. पहिली गोष्ट म्हणजेच काय की आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. मग हा फायदा कसा करून घ्यायचा, तर हा आपण आता थोडासा विचार करणार आहोत. मग याच्यासाठी आपण राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला 2 पेपर येतात, पेपर 1 आणि पेपर 2. आता पेपर 2 जो आहे यालाच आपण सीसॅट म्हणतो. हा 200 मार्काचा असतो, 2 तासाचा वेळ असतो. याच्यामध्ये आपल्याला 80 क्वेश्चन विचारले जातात. याच्यामध्ये जर तुम्ही विचारात घेतलं तर याच्यामध्ये 75 क्वेश्चन असतात, 75 प्लस 5. आता ह्या 75 क्वेश्चन मध्ये आपल्याला 5 उतारे, 5 पॅसेज म्हणू शकतो आपण, पॅसेज, आणि ह्या 5 पॅसेजवरती 50 प्रश्न असतात. त्याच्यानंतर प्लस आपल्याला जे 25 प्रश्न बघायला मिळतात याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता यांचा विचार येतो आणि हे 5 जे प्रश्न असतात ते डिसिजन मेकिंगचे असतात. आता बघा, डिसिजन मेकिंगचे असतात. हा जो सब्जेक्ट असतो तो मराठी किंवा हे जे पेपर असतात ते मराठी आणि इंग्रजी या 2 भाषेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचा असतो, म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये 4 पर्याय मिळतात. 4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो. आता पहिला पेपर जो असतो तो 200 गुणांचा 2 तास, याच्यामध्ये 100 प्रश्न असतात आणि ह्या 100 प्रश्नांची आपण जर डिवायडेशन बघितली तर 100 प्रश्नांमध्ये आपल्याला राज्यशास्त्र असेल, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, विज्ञान, पर्यावरण, असे आपल्याला वेगवेगळे विषय. त्याच्यानंतर आपण असे वेगवेगळे विषय येतात आणि त्यांच्यासाठी 15 असे क्वेश्चन आपल्याला अलॉट केलेले बघायला मिळतात. त्यानंतर इथे चालू घडामोडी एक महत्वाचा येतो. असे आपल्याला काय मिळतात, याच्यामध्ये सब्जेक्ट असतात आणि त्यांच्यामध्ये 100 प्रश्न असतात. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा काय आहे तर
याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक 4 प्रश्न म्हणजेच काय तर 1/4 म्हणजेच 25% निगेटिव्ह मार्क सिस्टम असते. निगेटिव्ह मार्क सिस्टम असते. आता निगेटिव्ह मार्क सिस्टम म्हणजे काय असतं? तर निगेटिव्ह मार्क सिस्टम म्हणजे आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते की याच्यामध्ये आपण जर विचारात घेतलं, एक प्रश्न चुकला किंवा आपण म्हणू शकतो की 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क जाणार आहेत. एका प्रश्नाचे मार्क्स वजा होतात, निगेटिव्ह होतात. मग याच्यामध्ये आपल्याला काही नियम पण आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय ते गोल व्यवस्थित करणे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे, एकाच प्रश्नाचे आपण 2-2 उत्तरं लिहिलेली असतील तरी सुद्धा ते चूक धरलं जातं. तर या गोष्टी त्याच्यानंतर तुमचा जो स्कोर आहे, स्कोर हा जर अपूर्णांकात असेल, अपूर्णांक, तर तो अपूर्णांकातच काय केला जातो, घेतला जातो. मग या पद्धतीचे आपल्याला पूर्वपरीक्षेच्या गोष्टी बघायला मिळतात. याच्यामध्ये पेपर 2 आहे हा अहतकारी आहे. याचा अर्थ काय आहे तर फक्त याला आपल्याला 33% गुणासह पास व्हायचं आहे. 33% गुणासह काय करायचं आहे, पास व्हायचं आहे. म्हणजे याचे मार्क आपल्या मेरिटमध्ये पकडले जाणार नाहीत. आपलं जे मेरिट लागणार आहे ते फक्त पहिल्या पेपरवरतीच लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर बघा पेपर 1 मध्ये काय आपल्याला बघायला मिळतं तर बघा राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला चालू घडामोडींचा विचार केला जातोय. त्यानंतर भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राच्या भारांशासह. बघा याच्यामध्ये महाराष्ट्राच्या भारांशासह म्हणजेच काय तर महाराष्ट्रातील उठाव असतील, महाराष्ट्रातील चळवळी असतील, महाराष्ट्राचा इतिहास असेल, तर याच्यामध्ये विचार केला जातो. आता ह्या भारताच्या इतिहासामध्ये परत आपल्याला बघायला मिळतं की ते म्हणजेच काय प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा गोष्टींचा याच्यामध्ये उहापोह केलेला असतो. त्यानंतर महाराष्ट्र, भारत, जगाचा भूगोल, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल. आता यामध्ये प्राकृतिक विभागाचा जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला पर्वत, पठार, द्वीपसमूह असतील, बेट असेल, सागर असतील इत्यादी गोष्टींचा, ज्वालामुखी असेल, भूकंप असेल, या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये विचार येतो. आर्थिक भूगोलामध्ये आपल्या इथं असणारे उद्योगधंदे वगैरे यांचा विचार येतो. सामाजिक भूगोलामध्ये लोकसंख्येची ठेवण, लोकसंख्येचे वितरण या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करू शकतो. भारत, महाराष्ट्र, राज्यशास्त्र, प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रशासन. थोडक्यात आपण याला राज्यशास्त्र म्हणतो. राज्यशास्त्र. आणि या राज्यशास्त्रामध्ये आपण काय विचारात घेऊ शकतो, आपलं संविधान कसं तयार झालं, संविधानाची निर्मिती काय, संविधानाची निर्मितीचा पाया कुठून घडला गेला, राष्ट्रीय सभा कशा पद्धतीने तयार करण्यात आली, त्याच्यामध्ये मसुदा समिती कशी होती, नागरिकांचे हक्क कोणते, मूलभूत हक्क काय आहे, मूलभूत कर्तव्य काय आहेत, संसद काय आहे, नगरपालिका, न्यायपालिकेचे स्ट्रक्चर या सर्वांचा आपण इथं काय करू शकतो, विचार करू शकतो. आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेश, लोकशाही, सामाजिक क्षेत्र उपक्रम. थोडक्यात आपण म्हणू शकतो की अर्थशास्त्र. अर्थशास्त्रामध्ये आपल्याला मानव विकासाचे वेगवेगळे निर्देशक आले. त्याच्यानंतर भांडवलशाही, त्याच्यानंतर आपण विकसनशील, विकसनशील या पद्धतीच्या काही गोष्टी. त्याच्यानंतर शाश्वत विकास म्हणजे काय असतं, कल्याण आयोग काय असतो, वसुंधरा परिषद कशा पद्धतीने आली. त्याच्यानंतर दारिद्र्य आलं. दारिद्र्यामध्ये आपल्याला लकडवाला समिती असेल, त्याच्यानंतर सुरेश तेंडुलकर समिती असेल, रंगराजन समिती असेल, पनगडिया समिती असेल, या सगळ्यांचा आपल्याला ह्या अर्थशास्त्राच्या भागामध्ये आपल्याला काय करायचा, विचार करायचा आहे. पर्यावरण परिस्थिती, जैवविविधता, हवामान बदल यावरील सर्व प्रश्न याला विशेष देण्याची गरज नाही. तर बघा याच्यामध्ये आपल्याला हा थोडक्यात म्हणू शकतो पर्यावरणाचा भाग आहे. आणि ह्या पर्यावरणावरती आपल्याला वेगवेगळी प्रदूषण असेल, त्याच्यानंतर जैवविविधता आहे,
मग झाडांचे प्रकार आहेत वगैरे वगैरे किंवा मृदा, जमीन वगैरे यांच्यावरती होणारे वेगवेगळ्या प्रदूषकांचे परिणाम, DDTचा परिणाम वगैरे आपण अशा गोष्टींचा विचार करू शकतो. सामान्य विज्ञानामध्ये जर आपण विचारात घेतलं तर याच्यामध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स इत्यादी विषयांचा आपण विचार करू शकतो. तसंच याच्यामध्ये थोडंसं आपल्याला करंटचा सुद्धा विचार येऊ शकतो. तर बघा, या पद्धतीनं आपल्याला पेपर 1 ची सांगड घालण्यात आलेली आहे. त्यानंतर मग आपल्याला दुसरा पेपर आहे तो आकलन. याच्यामध्ये आपल्याला आकलन, संवाद कौशल्यासह व्यक्तिगत कौशल्य, तर्कशुद्ध तर्क, विश्लेषणात्मक क्षमता, निर्णय क्षमता, समस्या निराकरण, सर्वसाधारण मानसिक क्षमता, त्यानंतर मूळ संख्या, अंक, त्यांचे संबंध, परिमाणांचा प्रकार, इयत्ता 10वीच्या स्तरावरती विधा, अनुयोजन, तक्ता, आलेख, कोष्टक, विधा, पर्याप्तता इत्यादी 10वीच्या स्तरावरील आपल्याला विचारलं जातं. मराठी, इंग्रजी भाषा आकलन कौशल्य इयत्ता 10वी आणि 12वीच्या स्तरावरती. याच्यामध्ये आपल्याला पॅरेग्राफ बघायला मिळतात. तर याच्यामध्ये आपण पॅसेज म्हणू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या आकृत्या असतील, आलेख वगैरे असतील, आलेख यांचा अभ्यास येतो. त्यानंतर मानसिक क्षमता बघण्यासाठी, निर्णय क्षमता बघण्यासाठी, डिसिजन मेकिंग याच्यावरती आपल्याला एखाद्या अधिकाऱ्यासारखा जर आपण विचार केला तर आपण काय करणार, तिथं त्या समस्येचं निराकरण कशा पद्धतीनं करणार, तर्कशुद्धपणा असेल, सिलॉजिझम असेल, या गोष्टींचा आणि वेगवेगळे आपल्याला गणित बुद्धिमत्तेचे कौशल्य वगैरे यांचा विचार केला जातो. त्याच्यानंतर बघा, आपल्याला जे मेन भाग आहे तो म्हणजेच काय, तर राज्यसेवेची जी आपल्याला नवीन UPSCच्या लेवलची वर्णनात्मक पद्धती आलेली आहे, त्या वर्णनात्मक पद्धतीमध्ये आपण कशा पद्धतीनं जायला पाहिजे याचा आपण पाठीमागल्या लेक्चरमध्ये आढावा घेतलेला आहे. तर या लेक्चरमध्ये आपण त्याच्यामध्ये कोणते कोणते पेपर असणार आहेत, कशा पद्धतीचं स्ट्रक्चर असणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते आपल्याला काय बघायला मिळतात, तर सब्जेक्टवरती असणाऱ्या अभ्यासक्रमाची आपण गट ब च्या अभ्यासक्रमाशी तुलना करून त्याच्यातला आपल्याला काही गोष्टी करता येऊ शकतात का. ॲट अ टाइम आपण समजा बाय लक आपल्याला आता काही दिवसामध्ये रिझल्ट लागला आणि आपलं जर नाव मुख्य परीक्षेसाठी, गट ब च्या मुख्य परीक्षेसाठी जर असेल, तर आपण काही अभ्यास तर करून ठेवलेला असेल. पूर्णपणे असं नसणार आहे की आपण शस्त्रांना धारच लावलेली नाही. परंतु माझं म्हणणं आहे की याच्यामधून आपण काही असं पण विचारात घेऊ की बाबा आपल्या पुढली राज्यसेवा पण द्यायची आहे आणि ती राज्यसेवा वर्णनात्मक आहे आणि त्या वर्णनात्मक राज्यसेवेमध्ये आपण कुठंतरी टिकलो पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आतापासूनच काय करायला पाहिजे, बांधणी घालायला पाहिजे. मग ही बांधणी घालत असताना मी राज्यसेवेच्या मुख्यचा आणि गट ब च्या मुख्यचा तुलनात्मक अभ्यास करू शकतो का, हेच आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर लक्षात ठेवायचं, परीक्षेचा जर विचार घेतला तर याच्यामध्ये लेखी परीक्षा आपल्याला 1750 गुणांची आहे. याच्यामध्ये 9 पेपर होणार आहेत आणि मुलाखत, व्यक्तिगत चाचणी 275 गुणांची, अशी टोटल 2025 गुणांची ही परीक्षा आहे. याच्यामध्ये आपल्याला टोटल 9 पेपर आहेत, परंतु त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे म्हणजेच कोणते की पेपर 1, पेपर 2 हे मराठी आणि इंग्रजीचा पेपर आहे. 300 गुणांचा आपल्याला पेपर बघायला मिळतो. याचा जो स्तर असणार आहे तो 10वीच्या स्तरातला मराठी आणि इंग्रजी लँग्वेजमध्ये आपल्याला बघायला मिळेल. 3 तासाचा वेळ आहे आणि 25% गुणांसह याच्यामध्ये अर्थकारिता आहे. वर्णनात्मक पारंपरिक पद्धती आहे. 25% म्हणजेच काय, 75 मार्क्स याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, आणायचे आहेत म्हणजे आहेत. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये पेपर नंबर 3 जो येतो तो निबंध आहे. आपल्याला 250 गुणांचा हा निबंध येतो. पदवी स्तरावरील आपल्याला निबंध येतो. मराठी आणि इंग्रजी कोणतेही माध्यम आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, चूज करू शकतो. 3 तासाचा वेळ आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर पेपर नंबर 4, यालाच आपण GS1 म्हणतो. GS1 हा GS2 हा GS3, त्यानंतर GS4. त्यानंतर आपल्याला ऑप्शनल, याच्यामध्ये हा 8वा पेपर येतो ऑप्शनल, जो आपण सब्जेक्ट ऑप्शनल चूज करणार आहोत. ऑप्शनलबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. आपण टोटल 26 सब्जेक्ट आहेत, त्यातला कुठला सब्जेक्ट आपण ऑप्शनल म्हणून चूज करावा याचा विचार आपण नंतर करू. तर पहिल्यांदा आपण जर यांचा विचार केला तर आता आपल्याला बघा,
निबंध. निबंधाचा मला वाटत नाही की बाबा तुम्हाला पुरेपूर म्हणजे एखादा कोणत्या सब्जेक्टवरती निबंध होऊ शकतो याचा आपल्याला थोडासा आढावा घ्यावा लागेल. परंतु आपण इतके सब्जेक्ट काय करणार आहोत की अभ्यासणार आहोत, त्याच्यामधून आपल्या निबंधाची तयारी ऑटोमॅटिकली होऊन जाणार आहे. मग आपला जो विषय राहतो तो कोणता? प्रत्येक सब्जेक्टला किती 250 गुण आहेत आणि या पद्धतीने आपल्याला हे 250 गुण बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 25 सत्ते पावणे 200, 1750. ओके. आणि आपले हे जे 2 पेपर आहेत हे आपल्याला अर्ध काढता आहेत, म्हणजे फक्त याला क्वालिफाय व्हायचं आहे आपल्याला. आणि हे क्वालिफाय होतात त्याच्यानंतर हे अनिवार्य आहेत आणि हे वर्णनात्मक पद्धतीचे आपल्याला बघायला मिळणार आहेत. याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे प्रत्येक पेपरचं हे आपण नंतर बघू. पहिल्यांदा त्याच्यासाठी आपण एक वेगळं सेशन ठेवू. त्याच्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडायचा याच्यावरती पण आपण एक वेगळं सेशन घेऊ. तर ते व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा विचार करा. त्यानंतर आपल्याला पेपर एक मध्ये 300 गुणांचा हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये बघा दिलेल्या परिच्छेदांचे आकलन करणं आहे, संक्षिप्त लेखन आहे, परिपाठ शब्दसंग्रह आहे, लघुनिबंध असणार आहे, इंग्रजी ते मराठीने मराठीचे भाषांतर आपण थोडक्यात म्हणू शकतो. याचा आपल्याला पहिल्या मराठी भाषेच्या अर्थकारिता पेपरमध्ये विचार करायचा आहे. दुसरा पेपर येतो तो इंग्रजी भाषेचा पेपर असणार आहे. याच्यामध्ये पण सेम दिलेल्या परिच्छेदाचे आकलन करणे, संक्षिप्त लेखन, परिपाठ शब्दसंग्रह, लघुनिबंध या गोष्टींचा इथं आपल्याला विचार होणार आहे. आणि पेपर नंबर 3 मध्ये निबंध. बघा याच्यामध्ये आपल्याला काय दिले, उमेदवाराने निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. कारण का आपण एखादा जर विषय घेतला तर तो कशा पद्धतीनं हाताळतोय हे पाहणं याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा येतो. कारण का एखादा अधिकारी जर आपण जर एखाद्या अधिकारी म्हणून काम करणार असेल तर आपल्याला त्या विषयाची किती जाण आहे, कशा पद्धतीनं आपण तो टॅकल करू शकतो, कशा पद्धतीनं त्याच्या समस्या शोधू शकतो, त्या समस्यांवरती काय आपण उपाय करू शकतो याचं पूर्णपणे आढावा घेणं म्हणजे हा निबंधाचा भाग आपल्याला बघायला मिळू शकतो. त्याच्यानंतर बघा इथून पुढे आपला GS1 हा आपला जो येतो तो GS1 बघायला मिळतो. आता GS1 मध्ये आपल्याला काय आहे, भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास, जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही भारांशासह म्हणजे महाराष्ट्राचा आपल्याला याच्यामध्ये विचार करायचा आहे. तर बघा याच्यामध्ये आपण जर बघितलं भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन आधुनिक काळापर्यंत असलेली काही कलेची रूपे, साहित्य व स्थापत्य कला यांचे ठळक पैलू, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील संत चळवळी, विशेष संदर्भ, भक्ती चळवळ आणि त्याचे तत्वज्ञान हे थोडासा वेगळा आपल्याला पॉईंट याच्यामध्ये घातलेला बघायला मिळतो. आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना थोडक्यात लक्षात ठेवायचं. 1857च्या उठावापासून 1947 पर्यंत किंवा आजपर्यंत आपण जरी विचारात घेतलं तर महत्त्वपूर्ण घटना कोणत्या घडलेल्या आहेत यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे, देशाच्या निरनिराळ्या भागामधील स्वातंत्र्य लढ्यातील योगदान देणारे महत्त्वाचे व्यक्ती, त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, समाजसुधारक, त्यानंतर उठाव, चळवळी यांचा आपल्याला इथं विचार करायचा आहे. स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना म्हणजेच आपण म्हणू शकतो पाकिस्तान भारत आणि पाकिस्तान, भारत पाक कशा पद्धतीने रचना झाली, बांगलादेश असेल वगैरे या गोष्टींचा आपल्याला इथं विचार करायचा आहे. जगाच्या इतिहासामध्ये 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्धे, देशाच्या भूसीमेची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान जे की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवादी, त्यांची रूपे, समाजावरील त्यांचा प्रभाव यांचा समावेश याच्यामध्ये राहील. थोडक्यात लक्षात ठेवायचं औद्योगिकरण आपल्याला माहित आहे की युरोपमध्ये आपल्याला
18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली, त्याला जगाचा कारखाना वगैरे म्हटलं जातं. जागतिक युद्ध झाले, पहिलं युद्ध असेल, दुसरं युद्ध असेल, त्यांचे काय परिणाम झाले, देशाच्या सीमांची पुनर्रचना करण्यात आली, वसाहतवाद फोफावल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी पौर्वात्य देशांवरती कशा पद्धतीनं वसाहती स्थापन केल्या आणि नंतर त्यांच्या राजकारणामध्ये भाग घेतला. थोडक्यात आपण आपल्या भारताचाच विचार करू शकतो. तर या पद्धतीचे निर्वसाहतवाद असेल, राजकीय तत्वज्ञान असेल, साम्यवादी घटना कशा घडल्या, भांडवलशाही सत्ता कशा उदयास आल्या, समाजवाद म्हणजे नेमका काय असतो, या सगळ्यांचा आपल्याला त्याच्यामध्ये विचार करायचा आहे. भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता. म्हणजे भारतीय समाज कसा आहे, महिला व महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या, त्या संबंधीचे मुद्दे, दारिद्र्य विकासात्मक प्रश्न, नागरीकरण यांच्याशी निगडीत समस्या, त्यावरील उपाययोजना, जागतिकीकरण, भारत समाजावरील परिणाम, सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद, निरपेक्षता, जगाचा प्राकृतिक भूगोल, त्यांची ठळक वैशिष्ट्ये, जागतिक प्रमुख नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण, दक्षिण आशिया, भारतीय उपखंड, जगातील विविध प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक औद्योगिक सेवांच्या स्थानांना जबाबदार असणारे घटक भारताचा विचार करायचा आहे. त्यानंतर भूकंप, सुनामी, ज्वालामुखी यांच्या चक्रीवादळ अशा महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्ट्य आणि त्यांचे स्थान, महत्त्वाचे भौगोलिक वैशिष्ट्य, जलाशय, हिमनग, त्याच्या वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल आणि बदलाचे परिणाम, या गोष्टींचा आपल्याला पहिल्या GS1 मध्ये काय करायचं आहे, विचार करायचा आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक गोष्ट होईल ती म्हणजेच काय, तर तुम्ही एक काम करू शकता, ते म्हणजेच काय, तर याच्यासाठी आपण जर विचारात घेतलं याच्यामध्ये आपल्याला NCERTचा तर यूज करायचाच आहे. तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, भारतीय कला आणि संस्कृती, बघा, भारतीय कला आणि संस्कृती, भारतीय कला आणि संस्कृती हे भूषण देशमुख यांचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकांचा वापर करून म्हणजे बराचसा भाग त्याच्यामध्ये निघून जाऊ शकतो. त्याच्यानंतर बघा 1857चा उठाव, इथून आपण जर विचारात घेतलं तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उहापोह कशामध्ये करता येतो, म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह करू शकतो. तो म्हणजेच काय, स्वातंत्र्य संघर्ष बिपिन चंद्र NBTचं पुस्तक आहे आणि याचा तुम्ही तिथं वापर करू शकता, किंवा याला एक आपण आर करू शकतो, ते म्हणजेच काय, ग्रोवर आणि बेल्लेकर यांचा, या पुस्तकाचा सुद्धा तुम्ही काय करू शकता, म्हणजेच आढावा घेऊ शकता, विचार करू शकता. त्यानंतर आपल्याला जर विचारात घेतलं तर खाली आपल्याला काही गोष्टी इथं आहेत आणि ह्या गोष्टींमध्ये जर विचारात घेतलं तर आपल्याला NCERT मध्ये आपण जर विचारात घ्यायचं झालं तर इंडियन सोसायटी 11th आणि 12th आपण पुस्तक वापरू शकतो. त्यानंतर NCERT याच्यामध्ये 6 to 12th बुकमध्ये बऱ्याचशा गोष्टी याच्यामधल्या म्हणजे जागतिक प्राकृतिक भूगोल वगैरे याच्यासाठी आपण म्हणजे भूगोलासाठी वापरू शकतो, किंवा 5वी ते 12वी स्टेट बोर्डची पुस्तके आपण याच्यामध्ये विचारात घेऊ शकतो. तर बघा, आपण 5वी ते 12वीच्या स्टेट बोर्डमधून आपल्याला प्राकृतिक भूगोल पण आपल्याला मिळणार आहे, त्याच्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण वगैरे बघायला मिळणार आहे. या गोष्टी तुम्ही याच्यामधून करू शकता. पण आता बघा, यानुसार जर आपण विचारात घेतलं तर आता आपण थोडंसं खाली जाऊ आणि याच्यामध्ये ठीक आहे, याच्यामध्ये आपण जर बघितलं, इथं आपल्याला बघायला मिळतं हा महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट ब चा सिलेबस आहे. याच्यामध्ये जर तुम्ही इथं बघितलं, भारताचा महाराष्ट्राचा भूगोल,
वगैरे यांचा येणार. मुख्य प्राकृतिक विभाग हवामानशास्त्र, प्रजननशास्त्र, तापमान, प्रजननातील विभागावरील बदल, नद्या, पर्वत, पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने, खनिजे, मानवी आणि सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतरण, त्यांचे उगम, इष्टस्थानावरील परिणाम, ग्रामीण वस्त्या, तांडे, झोपड्या यांचे प्रश्न. आता लोकसंख्येशी संबंधित असणारा हा भाग आहे. तर तुम्ही इथं जर बघितलं, हा जर इथं बघितला, ठीक आहे, इथं बघा साधन संपत्तीचे वितरण आहे का, साधन संपत्तीचे वितरण. आता या साधन संपत्ती म्हणजे काय, म्हणजे वन येणार आहे, त्याचे खनिज येणार आहेत. त्यानंतर बघा जगाचा प्राकृतिक भूगोल, त्याची ठळक वैशिष्ट्ये. आता इथं जगाचा प्राकृतिक भूगोल आपण फक्त बघायचा आहे का, नाही, आपण इथं भारताचा सुद्धा, कारण का आपल्याला भारताचा तसाच आपल्याला काय बघायला मिळणार, महाराष्ट्राच्या भारांशासह. आणि तिथं महाराष्ट्राच्या भारांशासह जसं आपण इथं भूगोल बघणार आहोत, महाराष्ट्रामधील नद्या असतील, नद्या, पर्वत, पठारे या सगळ्यांचा आपल्याला तिथं विचार करावा लागणार आहे. म्हणजे बघा असे काही मुद्दे आहेत. त्यानंतर बघा भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळे, घटना, भौगोलिक वैशिष्ट्य, त्यांचे स्थान, महत्वाचे भौगोलिक वैशिष्ट्य, मग त्याच्यामध्ये जलाशय असतील, हिमनग असतील, वनस्पती, प्राणी यांच्यामधील बदलाचे परिणाम असतील. त्यानंतर आपल्याला एक महत्वाचा मुद्दा, जागतिक प्राकृतिक भूगोल, जगाचा प्राकृतिक भूगोल, त्याची ठळक वैशिष्ट्ये. याच्यामध्ये भारत, महाराष्ट्र यांचा आपल्याला विचार करावाच लागणार आहे. म्हणजे बघा यामधून आपल्याला आपण काय करू शकतो, तर महाराष्ट्राचा आणि भारताच्या भूगोलामध्ये जे आपल्याला गरज आहे गट ब मध्ये, त्याचा देखील अभ्यास करू शकतो. त्याच्यानंतर बघा याच्यानंतर आपला हा पुढला भाग आला, म्हणजेच पेपर नंबर 5, याला आपण GS2 म्हणतो. GS2 मध्ये काय आहे, प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध, महाराष्ट्राच्या काही भारांशासह. महाराष्ट्राचा आपल्याला इथं विषय तर येणारच आहे. मग आता बघा भारतीय संविधान, ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे कसा तयार झाला, त्याच्यासाठी 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून 1935 पर्यंतचा आपल्याला कायद्याचा सगळ्यांचा विचार करायचा आहे. उत्क्रांती कशी झाली, वैशिष्ट्य काय आहेत, सुधारणा काय आहेत, महत्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना कोणती आहे, या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. संघ राज्य, त्यांचे कार्य, जबाबदाऱ्या, संघ राज्य रचनेशी संबंधित प्रश्न व आव्हाने, स्थानिक पातळीवरील अधिकार, वित्त व्यवस्था यांचे प्रदान, त्यांची आव्हाने, विविध अंगामधील अधिकारांची विभागणी, वाद निवारण यंत्रणा व संस्था. त्यानंतर भारतीय संविधान योजनेची इतर देशाची तुलना, संसद व राज्य विधिमंडळे, संरचना, कार्य प्रणाली, कामकाज चालवणे, अधिकार आणि विशेषाधिकार यांच्यापासून उद्भवणारे प्रश्न, कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना, संघटन, कार्य, सरकारची मंत्रालये, विभाग, दबाव गट, औपचारिक अनौपचारिक संघ, त्यांचे राज्य व्यवस्थेमधील भूमिका, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी अधिनियम, ठळक वैशिष्ट्ये, विविध संविधानिक पद नियुक्त्या, विविध संविधानिक मंडळे, अधिकार, कार्य, जबाबदाऱ्या, वैधानिक नियामक, विविध अर्धे न्यायिक मंडळे, याच्यामध्ये आपण आयोग वगैरे विचारात घेऊ शकतो. घटनात्मक आयोग असतील आणि घटनाबाह्य आयोग असतील, नीती आयोग असेल, अशा वेगवेगळे आपल्याला यांच्यामध्ये विचारणार आहेत. लोकप्रतिनिधी अधिनियम काय आहे, किंवा त्याच्यानंतर वेगवेगळ्या पदांची नियुक्त्या, मग याच्यामध्ये आपल्याला राष्ट्रपती असेल, राज्यपाल असतील, महालेखा परीक्षक असतील, लोकलेखापाल असतील, वगैरे वगैरे. त्यानंतर विविध संवैधानिक मंडळांचे अधिकार, कार्य, त्यांच्या जबाबदाऱ्या कशा कशा आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्रिस्तरीय रचना आपण म्हणू शकतो. न्यायपालिका असेल, कार्यपालिका असतील, त्यांची रचना, संघटना कशा पद्धतीने, तर दबावगट काय असतो. त्याच्यानंतर आपल्याला संसद आणि राज्य विधिमंडळ, मग त्याच्यामध्ये संसदेमधले लोकसभा असेल, राज्यसभा असेल, राज्य विधिमंडळामध्ये राज्य विधान परिषद, विधानसभा, अशा आपल्याला गोष्टींचा सगळ्यांचा विचार करावा लागेल. आता बघा हा जर विचार तुम्ही घेतला तर याच्यामध्ये याच्यासाठी आपल्याला एक बेस्ट पुस्तक राहतं, ते म्हणजे कोणतं आहे, तर लक्ष्मीकांत यांचं पुस्तक आपल्याला विचारात घ्यायचं आहे. तर लक्ष्मीकांत यांचं पुस्तक आपण विचारात घेऊ शकतो. आणि लक्ष्मीकांतचं एक दुसरं आहे गव्हर्नन्स.
गव्हर्नन्स म्हणून आपल्याला एक पुस्तक येतं. त्याच्यामधून काही ठराविक टॉपिक्स आपण विचारात घेतले तर याचा बराचसा भाग आपल्याला दुसरा GS2चा भाग आपल्याला कंप्लीट करता येऊ शकतो. तर याच्यामध्ये आहेत बघा, या गोष्टी ज्या आहेत त्या गव्हर्नन्समधून आपल्याला मिळतील. विविध क्षेत्रातील विकासासाठी सरकारी धोरणं, घटक, संकल्पना, अंमलबजावणी करणाऱ्या उद्भवणाऱ्या समस्या, विकास प्रक्रिया, विकास उद्योग, आशासकीय संघटन, स्वायत्त गट, विविध गट, संघ, देणगीदार, धर्मादाय संस्था, संस्थात्मक व इतर हितसंबंध व्यक्ती यांच्या भूमिका, समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या व राज्याच्या कल्याणकारी योजना, योजनांची कामगिरी, यंत्रणा, कायदे, दुबळ्या घटकांच्या संरक्षणासाठी आणि लाभासाठी गठीत केलेले संस्था व मंडळे, आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यासारखी समस्या, सामाजिक क्षेत्र, सेवांशी निगडीत घटक, विकास व व्यवस्थापन संबंधातले प्रश्न, दारिद्र्य, उपासमार यांच्याशी संबंधित प्रश्न, प्रशासन, पारदर्शक व उत्तरदायित्व, ई-प्रशासन, उपयोजन, प्रतिमाने, यश, मर्यादा, क्षमता यांच्याबाबत महत्त्वाचे पैलू, नागरिकांची सनद, पारदर्शकता, उत्तरदायित्व, संस्थात्मक व इतर उपाययोजना, नागरी सेवेत लोकशाहीमधील भूमिका, भारतीय आणि शेजारील राज्य यांच्यातील संबंध, यालाच आपण इंटरनॅशनल रिलेशन म्हणू शकतो, द्विपक्षीय, प्रादेशिक, जागतिक गट, भारताचा समावेश असणारे आणि भारताच्या हितसंबंधांना बाधा पोहोचवणारे कारनामे, विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणांचा भारताच्या हितसंबंधावर आणि भारतातील भांडवलशाहीवर होणारा परिणाम, महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरण मंच, त्यांची रचना आणि जनादेश इत्यादींचा आपण याच्यामध्ये विचार करू शकतो. तर याच्यासाठी आपण एक म्हणजे कोणतं तर यांना कदम यांचं एक पुस्तक आपण वापरू शकतो. यांना कदम यांचं भारत आणि जग हे पुस्तक आपल्याला बघायला मिळतं. भारत आणि जग याचा आपण विचार करू शकतो. मग त्याच्यानंतर मी अगोदरच सांगितलेलं आहे ते म्हणजे कोणतं, लक्ष्मीकांत यांचं इंडियन पॉलिटी आणि दुसरं म्हणजे काय गव्हर्नन्स, या दोन पुस्तकांचा आपण याच्यासाठी विचार करू शकतो. तर आता बघा याच्यामध्ये हा जो भाग आहे मी लक्ष्मीकांत आणि गव्हर्नन्स मधून काही विचारात घेण्यासाठी सांगितलेला भाग जो आहे तर तोच भाग तुम्हाला बघा याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि विधिमंडळ. याच्यामध्ये बघा घटना कशी तयार झाली म्हणजेच आपल्याला उत्क्रांती म्हणू शकतो आपण. घटनेच्या प्रस्तावनेमागील भूमिका आणि तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य म्हणजे धर्मनिरपेक्षता, मूलभूत हक्क, कर्तव्य, राज्यधर्माची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड हा थोडासा वेगळा आपल्याला भाग बघावा लागेल. न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचे कर्तव्य, अधिकार, कार्य, राज्य विधिमंडळ, त्याच्यामध्ये विधानसभा, विधान परिषद, त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य, कर्तव्य, विधी समित्या, अशा वेगवेगळ्या गोष्टी. म्हणजे बघा आपल्याला हा 5वा भाग 6वा भाग हा जर विचारात घेतला तर आपल्या राज्यसेवेच्या GS1 आणि GS2 मधून GS1 आणि GS2 मधून बराचसा भाग आपल्याला याच्यामध्ये कव्हर करता येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा आपण पुढे जाऊ. तिसरा आपल्याला जो बघायला मिळतो याच्यामध्ये हा जर विचारात घेतला तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्रातील काही भारांशासह हा आपला GS3 येतो. आणि या GS3 मध्ये बघा भारतीय अर्थव्यवस्था, नियोजनाशी संबंधित मुद्दे, साधन संपत्तीचे एकत्रीकरण, वाढ, विकास, रोजगार, सर्वसमावेशक वाढ आणि उद्भवणाऱ्या समस्या, सरकारी अर्थसंकल्प त्यालाच आपण बजेट म्हणतो, देशातील विविध भागामधील मुख्य पिके, पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन पद्धती, साठवण, शेती उत्पादनाच्या वाहतूक आणि विपणन, मर्यादा व संबंधित अडचणी, शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई तंत्रज्ञान. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला थोडक्यात शेतीविषयी किंवा मृदाविषयी आपण म्हणू शकतो. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान, किमान आधारभूत किमतीशी संबंधित मुद्दे, सार्वजनिक वितरण प्रणाली, उद्दिष्टे, कार्यप्रणाली, मर्यादा, सुधारणा, शिल्लकी साठा व अन्न सुरक्षा समस्या, तंत्रज्ञान मोहीम, पशुपालनाचे अर्थशास्त्र, भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग, व्याप्ती, महत्त्व, स्थान, प्रतिवाह, अनुवाह, आवश्यक, पुरवठा,
साखळी व्यवस्थापन, भारतातील जमीन सुधारणा, अर्थव्यवस्थेवरील उदारीकरणाचे परिणाम, औद्योगिक धोरणातील बदल, औद्योगिक विकास व त्यांचे परिणाम, पायाभूत सुविधा, ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळे, रेल्वे आणि गुंतवणूक परिमाणे. तर आपण याच्यासाठी जर विचारात घेतलं तर आपल्याला एक सिंपल म्हणजेच रंजन कोळंबे यांचं इकॉनॉमिक्स, रंजन कोळंबे यांचं आपण काय करू शकतो, इकॉनॉमिक्स, किंवा देसाई भालेराव यांचं, देसाई भालेराव यांचं पुस्तक आपण इथं काय करू शकतो, वापरू शकतो. तर बघा, याच्यामधून आपण जर हा विचारात घेतला, हा भाग जर विचारात घेतला, तर परत एकदा आपण गट ब मध्ये येऊ. गट ब मध्ये आपल्याला जर बघितलं इथं, तर बघा, समग्र लक्ष अर्थशास्त्र, वृद्धी, विकास, सार्वजनिक वित्त, म्हणजे आपलं काय आलं, बजेट आलं, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, आर्थिक सुधारणा, भारतीय शेती, ग्रामीण विकास, याच्यामध्ये आपल्याला मृदा शेती म्हणू शकतो, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, त्यानंतर सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, औद्योगिक व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय व्यापार, भांडवल, महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था. तर तुम्ही बघितलं हा 8. त्याच्यानंतर आपण आता याच्या पाठीमागे बघितला होता तो 5 आणि 6. तर बघा, आपला जवळजवळ याच्यामधून 40% अभ्यासक्रम हा गट ब आणि आपला राज्यसेवा मुख्य आणि गट ब मुख्य यांच्यामध्ये आपल्याला थोडाफार साम्य असणारा बघायला मिळतो. तर हा जो भाग आहे इथं आपल्याला बघायला मिळालं. त्याच्यानंतर बघा, पुन्हा आपण जर वरती आलो तर आपल्याला याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्रातील भारांशासह विचारात घेतलं तर इथं विज्ञान आणि तंत्रज्ञान, घडामोडी, त्यांचे उपयोजन, दैनिक जीवनावरील परिणाम, विज्ञान तंत्रज्ञान, भारतातील कामगिरी, तंत्रज्ञानाचं स्वदेशीकरण, नवीन तंत्रज्ञान विकसित करणे, माहिती तंत्रज्ञान, अवकाश, संगणक, रोबोटिक्स, सूक्ष्म तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान क्षेत्रामधील जागरूक आणि बौद्धिक मालमत्ता हक्काशी संबंधित समस्या, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण, अवनती, पर्यावरणीय आघात निर्धारण, आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती जोखीम, लवचिकपणा, लवचिक समाज, विकास, उग्रवाद, प्रसार यांच्यामधील दुवे, अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य व गैर राज्य घटकांची भूमिका, संप्रेषण जाळ्यामार्फत अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हान, अंतर्गत सुरक्षा आव्हानामधील प्रसार माध्यमे, सामाजिक नेटवर्किंग साइटची भूमिका, सायबर सुरक्षेच्या मूलभूत बाबी, आर्थिक गैरव्यवहार, त्यावरील प्रतिबंध, सुरक्षा आव्हाने, सीमा क्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन, दहशतवादाबरोबर संघटित गुन्हेगारीचा संबंध, विविध सुरक्षा दले, अभिकरणे, त्यांचे जनादेश. याच्यासाठी आपल्याला महत्वाचं म्हणजे काय, जे काही विज्ञान तंत्रज्ञान आहे, विज्ञान तंत्रज्ञान याच्यातील चालू घडामोडी ह्या पाहाव्या लागतील. याच्यासाठी तुम्ही हिंदू, लोकसत्ता, किंवा तुम्ही न्यूज बघत असाल विज्ञानाशी संबंधित असणाऱ्या, तर त्याच्यामधून तुम्हाला काय करावं लागतील, या गोष्टी टिपून ठेवाव्या लागतील. कारण हा आपल्याला पूर्णपणे आपल्या दैनंदिन जीवनावरती परिणाम करणारा घटक आहे आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या, उदाहरणार्थ आता संगणक प्रणाली असेल, अवकाश तंत्रज्ञान असेल, माहिती तंत्रज्ञान असेल, रोबोटिक्स असेल, सूक्ष्म तंत्रज्ञान असेल, जैव तंत्रज्ञान असेल, यांच्यामध्ये माणूस खूप मोठी भरारी काम करायला मिळते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे शोध दररोज लागत आहेत आणि त्यांची तुम्हाला पूर्णपणे माहिती असणं गरजेचं आहे. यामुळे याच्यामध्ये तुम्हाला करंटशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टी व्यवस्थित करून ठेवाव्या लागतील. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हा जर विचारात घेतला तर नीतिशास्त्र आणि संस्कृती अभियोग्यता, याच्यामध्ये कसं करायचं, हा परिपूर्ण असा जर विचार केला तर
हा सर्वच्या सर्व आपल्याशी संबंधित, म्हणजे आपण कसं त्याला टॅकल करणार आहोत. एखादी घटना आहे तर त्याच्यावरती तुमचा काय व्ह्यू असेल, तुम्ही एक अधिकारी म्हणून कशा पद्धतीने काम कराल, तुमच्याकडे नीतिमत्ता किती चांगली आहे, तुम्ही नैतिक आहात का, पूर्णपणे चांगल्या पद्धतीने काम करू शकता का. तर नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर मानवातील नीतिमत्तेचे सार निर्धार करणे परिणाम, नैतिकतेचे परिणाम, नीतिशास्त्र, खाजगी सार्वजनिक संबंधांमधील मानवी मूल्य, महान नेते, सुधारक, प्रशासक यांचे जीवन आणि शिकवण यापासून धडे, मूल्य रुजवण्यासाठी कुटुंब, समाज आणि शैक्षणिक संस्था यांच्या भूमिका, अभिवृत्ती, घटक, संरचना कार्य, त्यांचा प्रभाव, विचार व वर्तन यांच्याशी संबंधित नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, सामाजिक परिणाम व पुरवठा, नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्य, सचोटी, निपक्षपातीपणा, पक्षीय निरपेक्ष वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता, दुर्बल घटकांप्रती सहानुभूती, भावनिक बुद्ध्यांक संकल्पना, त्यांची उपयोगिता, प्रशासन कारभारामध्ये त्यांची उपयुक्तता आणि उपयोजन, भारत आणि जगातील नैतिक विचारवंत आणि तत्वज्ञानाचे योगदान, लोक प्रशासनातील सार्वजनिक नागरी सेवा मूल्य, नैतिकता, स्थिती व समस्या, सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता, कोंडी, नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे, नियम, विनिमय, सदसद, विवेकबुद्धी, उत्तरदायित्व आणि नैतिक शासनामध्ये नैतिकता, नैतिक मूल्यांचे बळकटीकरण, आंतरराष्ट्रीय संबंध, निधीकरणामधील नैतिक समस्या, निगम प्रशासन, त्याच्यानंतर प्रशासनातील सभ्यता, लोकसेवेची संकल्पना, प्रशासन, सभ्यता त्यांचे तत्वज्ञानात्मक आधार, माहितीची देवाणघेवाण, सरकारमधील पारदर्शकता, माहितीचा अधिकार, नीती संहिता, आचारसंहिता, नागरीकरणाची सनद, कार्यसंस्कृती, सेवा प्रदान दर्जा, सार्वजनिक निधी विनियोग, भ्रष्टाचाराची आव्हाने, वरील समस्यावरील घटक अभ्यास. आता बघा, यानुसार याच्यामध्ये जर तुम्ही विचारात घेतलं तर तुम्ही एक अधिकारी बनणार आहात, तर अधिकारी बनल्यानंतर तुम्हाला काय काय नीतिमत्ता, नीती, मूल्य, मूलभूत मूल्य तुमच्याकडे असली पाहिजेत, इतरांच्या बद्दल कशा भावना असल्या पाहिजेत, कशा पद्धतीने तुम्ही एक महत्वाचं पद स्वीकारणार आहात, तर त्या स्वीकारलेल्या पदाची तुम्हाला पदाचं पूर्णपणे काय असला पाहिजे, अभिमान तर असलाच पाहिजे, त्याचप्रमाणे त्या पदाबद्दल तुमची आत्मीयता असली पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी या GS4 चा विचार केला जातो. याच्यामध्ये तुम्ही एक काम करू शकता, ते म्हणजे काय, युनिकचे अपर्णा दीक्षित यांचं आपण काय करू शकतो, तर पुस्तक वापरू शकतो आणि त्याच्यामधून आपल्याला या गोष्टी काय होतील पूर्णपणे पाहायला मिळतील. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये जर तुम्ही विचारात घेतलं अराजपत्रित मुख्य परीक्षेचा गट ब चा जर विचार केला तर आपल्याला 2 पेपर येणार आहेत आणि त्या 2 पेपरमध्ये एक भाग आहे तो मराठी इंग्रजी 50-50 प्रश्न असतील, 100. तुम्हाला याचा सेपरेटली अभ्यास करावाच लागेल. याच्यासाठी तुम्हाला मोरा वळिंबे, त्याच्यानंतर बाळासाहेब शिंदे यांचे तुम्ही काय करू शकता, पुस्तकं वापरू शकता आणि त्यानुसार म्हणजेच त्यानंतर इंग्लिशसाठी तुम्ही पालनसुरी हे पुस्तक वापरू शकता किंवा ह्याच्यासाठी पण बाळासाहेब शिंदेचं एक पुस्तक आहे, त्याचा सुद्धा देखील तुम्ही वापर करू शकता. आणि याच्यामध्ये आत्ताच मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की तुमच्याकडं काय काय असलं पाहिजे. याच्यामध्ये मग तुम्हाला याच्यावरती काही क्वेश्चन विचारले जातील. चालू घडामोडी आहे, त्याच्यानंतर अंकगणित आहे आणि माहिती अधिकार 2005 अपडेटेड, आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या गोष्टींचा थोडासा काय करावं लागेल, व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. उरलेल्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर बऱ्यापैकी म्हणजेच आपण हा भाग जर विचारात घेतला तर हा भाग तुम्हाला राज्यसेवेच्या मुख्यसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी तुम्ही हा अभ्यासलेला असणार आहे.
आणि तो जो अभ्यास करण्यासाठी तुम्ही जी 5वी ते 12वी पर्यंतची पुस्तकं असतील तर त्यांचा वापर केलेला असेल आहे तसा तुम्ही इथं वापर करू शकता. त्याच्यानंतर याच्यासाठी संवेदन, हवाई, ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली, त्यांचे उपयोजन, GIS असेल, GPS सिस्टम असेल, माहिती व संप्रेषण, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, तर याच्यासाठी तुम्हाला एक ठिकाण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला भूगोल, सौदी मुख्य परीक्षेसाठी असणारं पुस्तक, मुख्य परीक्षा मुख्य परीक्षेसाठी असणारं जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये हे पॉईंट तुम्हाला कव्हर झालेले बघायला मिळतील. म्हणजे बघा काही गोष्टी तुम्ही थोड्या इकडल्या थोड्या तिकडल्या करून तुम्ही काय करू शकता तर दोन्हींचा सायमल्टेनियसली अभ्यास करू शकता, तुलनात्मक अभ्यास करू शकता आणि या तुलनात्मक अभ्यासाचा 100% तुम्हाला फायदा होईल असं मला वाटतं. आतापर्यंत जे काही आपण बोललो, आपण पूर्णपणे राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि अ, गट ब मुख्य परीक्षा यांच्या अभ्यासक्रमाचं डिकोडिंग केलेलं आहे, ॲनालिसिस केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला तुलनात्मक काही गोष्टी करता येऊ शकतात. या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू